नमस्कार, मी शीघ्रताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण भिजवलेल्या अख्ख्या मुगापासून ग्रीन ढोकळा पाहणार आहोत. हाय प्रोटीन, हेल्दी, झटपट बनवता येणारा, तुम्हाला अतिशय आवडणार आहे. लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांची ही डिश आवडती असणार आहे आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये हा झटपट ढोकळा तयार होतो आणि नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. नक्की करून पहा. कशी झाली आहे ती कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आपला मस्त झटपट आणि अतिशय पौष्टिक, हेल्दी आणि हाय प्रोटीन असलेला ढोकळा हा तयार झालेला आहे. मिक्सी जारमध्ये आपल्याला भिजवलेले हिरवे मूग घालून घ्यायचे आहेत. हे 1 वाटी हिरवे मूग आहेत आणि रात्रभर भिजवलेले आहेत. आता त्यामध्ये हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा आणि पुदिना आणि दही घालत आहे, अर्ध फुलपात्र, आणि थोडेसे पाणी घालून आता आपल्याला याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. मी इथे पुदिन्याचा वापर केलेला आहे, तर तुम्ही पुदिन्याच्या ऐवजी तुम्ही कोथिंबीर किंवा कढीपत्ता किंवा विदाऊट काहीही न घालताही तुम्ही हा ढोकळा बनवू शकता. पहा, या पद्धतीने फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ आणि तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा कशी झालेली आहे. आणि आता त्यामध्ये आपण 1 वाटी बारीक रवा घातलेला आहे. छोटीशी वाटी आहे आणि त्या वाटीने 1 वाटी रवा, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल घालून, थोडंसं पाणी घालून आता हे मिश्रण आहे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी, मीठ, तेल आणि रवा घालून हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता रवा भिजण्यासाठी आपण हे मिश्रण जे आहे ते 10-15 मिनिट आपण असं झाकून ठेवू. आपलं ढोकळ्याचं पीठ भिजत आलेलं आहे आणि ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये इनो घालण्याच्या आधी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. पहा, मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि कढईवर बसेल असं मी ताट आता ठेवत आहे आणि थोडंसं तेल घालून आपण हे ग्रीस करून घेणार आहोत. कारण इनो घातल्यानंतर पीठ लगेच फर्मेंट होतं आणि गरम यावरती आपण हे मिश्रणाचं ताट ठेवलं की ढोकळा अगदी झटपट फुलतो, जाळीदार होतो. त्यामुळे ही प्रोसेस आधी करायची आहे. थोडंसं तेल घेऊन ताटाला हे ग्रीस करून घ्यायचं आहे. 10-15 मिनिट झालेले आहेत. छान रवा असा भिजलेला आहे. पहा, आता इथे आपण इनो घालून घेऊ. मी इनो वापरत आहे, तुम्ही अगदी खाण्याचा सोडाही वापरू शकता. आणि ॲक्टिव्ह होण्यासाठी फक्त मी 1 चमच्यावर पाणी घालत आहे. लगेच आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि पहा, इनो घातल्या पीठ किती फ्लफी झालेलं आहे. आणि मगाशीच आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे. आता पाणी उकळत आहे खाली. आता हे मिश्रण आहे ते आपल्याला ताटावरती ओतून घ्यायचं आहे. आणि पहा, ताटामध्ये सर्व मिश्रण हे मी ओतलेलं आहे. वरून मी थोडंसं चिली फ्लेक्स हे स्प्रेड करत आहे. दिसायला अतिशय सुंदर दिसते. आणि झाकण ठेवू आपण. आणि हा ढोकळा आहे हाय टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा ढोकळा आहे तो 15 मिनिटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा वापर करू शकता. ढोकळा वाफवत असताना आधीमध्ये आपल्याला अजिबात चेक करायचं नाही. 10-15 मिनिटानंतरच तुम्ही चेक करू शकता. मध्ये झाकण अजिबात आपल्याला काढायचं नाही. 15 मिनिट झालेले आहेत. मी मध्ये अजिबात झाकण काढलेलं नाही आणि ढोकळा हा आपला परफेक्ट झालेलाच असणार आहे. 15 मिनिट झालेले आहेत. मी गॅस बंद करते, पण मी झाकण लगेच काढणार नाही. थंड झाल्यानंतर आपण झाकण काढू. आणि मी मध्ये आधी अजिबात झाकण काढलेलं नाही. 15 मिनिटात हा परफेक्ट ढोकळा तयार होतोच. आता आपण थंड झालं की आपण कटिंग करून घेऊ. आणि गॅस बंद केल्यानंतर 5-1 मिनिटांनी आपण हे झाकण काढत आहोत आणि पाहू आपण. आणि किती सुंदर असा आपला ढोकळा फुगलेला आहे, पाहू शकता. इथे थोडंसं ताटाला चिटकलेलं आहे आणि मस्त आपला ढोकळा हा तयार झालेला आहे. पहा, चेक करू तयार झाला आहे की नाही. पहा, अगदी मस्त आपला ढोकळा हा फुगलेला आहे. आणि अजूनही खूप गरम आहे हा ढोकळा. खूप वाफा निघत आहेत.
तर आपण व्यवस्थित हा थंड झाल्यानंतरच आपण कट करू. आणि यावरती मस्त असा एक तडका पण देऊ आपण. त्या ढोकळ्यावरती तडका देण्यासाठी मी 1.5 पळी तेल घातलेलं आहे. आणि आता त्यामध्ये आपण मोहरी घालू. मोहरी छान तडतडली लगेच आपण पांढरे तीळ घालू आणि कढीपत्ता आणि गॅस बंद करायचा आहे. आता हा तडका आहे तो आपण यावरती घालून घेऊ. तसा तडका दिलेला आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ. आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ढोकळ्याच्या वड्या पाडून घ्या. आणि कुठेही ताटाला वडी चिटकलेली नाही. सर्विंग डिशमध्ये सर्व वड्या हे आपण काढून घेऊ. आणि काय सुंदर अशा वड्या आपल्या निघत आहेत पहा. कुठेही ताटाला ढोकळा चिटकत नाही. आणि चाकूच्या सहाय्याने वड्या न उचलता तुम्ही पॅचुल्याच्या सहाय्याने या पद्धतीने ढोकळा हा काढून घ्या. कुठेही चुरा पडत नाही पहा. कुठेही ताटाला ढोकळा चिटकलेला नाही. अगदी सहज वड्या आपल्या पडलेल्या आहेत आणि काही सुरेख वड्या झालेल्या आहेत. आणि ढोकळ्याला तुम्ही जाळी पहा. मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. मऊ, लुसलुशीत, स्पॉन्जी आणि जाळीदार झटपट हा ढोकळा तयार होतो. नक्की करून पहा. आणि या ढोकळ्याला विशेष म्हणजे कुठल्याही चटणीची किंवा सॉसची गरज नाही. तुम्ही असा सुद्धा खाल्ला तर हा अतिशय खमंग आणि खूप टेस्टी ढोकळा लागतो. आपण पाहू कसा झाला आहे तो. मस्त असा पुदिन्याचा फ्लेवर येतोय आणि अतिशय रुचकर असा ढोकळा आपला तयार झालेला आहे. भन्नाट झालेला आहे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.